Hello everyone, welcome to the परिवर्तन लर्निंग सेंटर यूट्यूब चॅनल. माय नेम इज यशपी सर. विद्यार्थी मित्रांनो, PYQ ची सिरीज आपण चालू केलेली आहे. रोटेशनल डायनामिक्सला एंड केलंय आणि आज मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा जो चॅप्टर आहे तो एंड होणार आहे. ओके, चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राइब करा, लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. ओके, चला ठीक आहे. आणि जे विद्यार्थी सपोर्ट करत आहेत त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चर मध्ये आपण 2024 चे क्वेश्चन स्कोर अप केलते. आता आपल्याला 2025 चे क्वेश्चन स्कोर अप करायचे. तर बघा, फेब्रुवारी 2025 मध्ये कोणकोणते आले हे बघा. एखाद्या वेळेस पेपर हा तुमचा मार्च मध्ये होतो फिजिक्सचा आणि एखाद्या वेळेस फेब्रुवारी मध्ये होतो. बरोबर आहे, मागच्या वेळेस फेब्रुवारी मध्ये झालता, त्याच्यामुळे फेब्रुवारी 2025 मध्ये कोणकोणते क्वेश्चन आलते बघा. तर पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो एमसीक्यू आलता. एमसीक्यू एका मार्काला हा एमसीक्यू आलता. तर एमसीक्यू हा एका मार्काला आलता. तर काय एमसीक्यू आहे बघा. ओके, एकदम सिंपल एमसीक्यू आहे. इन बर्नौलीज थेरम, बर्नौली थेरम मध्ये विच ऑफ द फॉलोइंग इज कॉन्स्टंट. ओके, तर बर्नौली थेरम मध्ये काय कॉन्स्टंट असतं, ये भी क्या पूछने वाली बात है. बर्नौली थेरम मध्ये, बर्नौली इक्वेशन मध्ये, थेरम मध्ये म्हणा किंवा इक्वेशन मध्ये म्हणा, एनर्जी काय असते, कॉन्स्टंट असते. लक्षामध्ये. ओके, सो एनर्जी इज कॉन्स्टंट. एकदम सोपा प्रश्न होता. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये, एक मिनिट, हा, तर क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये हा एका मार्काला प्रश्न विचारलेला आहे. सेकंड मध्ये फर्स्ट एका मार्काला प्रश्न विचारलेला आहे. वन लाइन क्वेश्चन सेक्शन ए चा. ओके, ऍट व्हॉट टेम्परेचर द सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड बिकम्स 0. तर कोणत्या टेम्परेचरला सरफेस टेन्शन लिक्विडचं 0 असतं. आलं लक्षामध्ये. ओके, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट विचारला नाही, सरफेस टेन्शन विचारले. तर कोणत्या टेम्परेचरला, हा, कोणत्या टेम्परेचरला सरफेस टेन्शन 0 असतं विद्यार्थी मित्रांनो. तर याचं उत्तर आहे ऍट क्रिटिकल टेम्परेचर. क्रिटिकल टेम्परेचरला सरफेस टेन्शन काय असतं, लिक्विडचं 0 असतं. तर याचं उत्तर लिहायचंय ऍट क्रिटिकल टेम्परेचर, ऍट क्रिटिकल टेम्परेचर, टेम्परेचर सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड इज 0. ओके, सरफेस टेन्शन, सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड, लिक्विड इज 0. अलग लक्षामध्ये. ओके, तर क्रिटिकल टेम्परेचरला विद्यार्थी म्हणून लक्षात ठेवा, क्रिटिकल टेम्परेचरला काय असतं, सरफेस टेन्शन लिक्विडचं 0 असतं. हा एका मार्काचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 म्हणजे सेक्शन बी चा क्वेश्चन आहे आणि हा 2 मार्काचा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे. हा रिपीट प्रश्न आहे 2 मार्काचा. ऍक्च्युअल मध्ये हा रिपीट क्वेश्चन आहे. ओके, मार्च 2023 मध्ये अशाच टाईपचा प्रश्न विचारलाय, पण तिथं डेफिनेशन विचारलेली आहे, फॉर्म्युला विचारलाय, एसआय युनिट विचारलंय आणि इथं तुम्हाला फॉर्म्युला बनवायचा आहे. ओके, तर जवळपास हा रिपीट क्वेश्चन आहे. एक्झॅक्टली रिपीट नाही, पण थोड्याफार प्रमाणामध्ये हा थोड्याफार प्रमाणामध्ये रिपीट क्वेश्चन आहे. 2023 चा हा रिपीट क्वेश्चन आहे. अलग लक्षामध्ये. ओके, तर तुम्हाला काय करायचंय बघा, तुम्हाला काय करायचंय, क्वेश्चनला पहिल्यांदा आपण अंडरस्टँड करूया. युजिंग न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी फॉर द स्ट्रीमलाइन फ्लो. ओके, तर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीचा वापर करून डिराइव एन एक्सप्रेशन फॉर द कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी. कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटीचं तुम्हाला डेरिवेशन तुम्हाला ऑब्टेन करायचंय. अलग लक्षामध्ये. 2023 मध्ये काय प्रश्न विचारला होता, डिफाइन कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी अँड राइट द फॉर्म्युला ऑफ कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी अँड इट्स एसआय विचारलं होतं. तिथं फॉर्म्युला विचारला होता आणि इथं तुम्हाला काय करायचंय, यस, फॉर्म्युला कसा आला तुम्हाला त्याचं डेरिवेशन बघायचं. एकदम सोपं आहे, 2 स्टेप मध्ये उत्तर येणार आहे. तर बघा, अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, लॉ ऑफ विस्कॉसिटी, न्यूटनच्या विस्कॉसिटीच्या लॉ नुसार विद्यार्थी मित्रांनो एक फॉर्म्युला आहे, सर्वांना माहिती आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, जो विस्कस फोर्स असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, यस, एरिया इंटू द वेलोसिटी ग्रेडियंटला काय असतो, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. लक्षामध्ये. ओके, मग प्रोपोर्शनॅलिटी साइन केला, एक कॉन्स्टंट येतो. तर हा कॉन्स्टंट म्हणजे इथं आपण इटा घेणार आहोत, इटा इंटू ए इंटू डीव्ही अपॉन काय येणार आहे, डीएक्स येणार आहे. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय फाइंड आउट करायचं, कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी. तर हा इटा म्हणजेच कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी असतो. तर इटा बरोबर, आता हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, साइड चेंज केल्यानंतर डिवायडेशन मध्ये, एफ अपॉन ए इंटू द डीव्ही अपॉन डीएक्स. याच्यावर विद्यार्थी मित्रांनो एक न्यूमरिकल देखील विचारलेला आहे 2024 मध्ये.
म्हणजे 2023ला क्वेश्चन विचारलाय, 24ला याच्यावर विचारलाय आणि 2025ला देखील विचारलेला आहे. म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आणि कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी दोघं बी जवळपास एकच आहे. हे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आहे आणि याच्यावरूनच कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला आपण बनवतो. म्हणजे हा जो कन्सेप्ट आहे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा हा आयएमपी कन्सेप्ट आहे. याच्यावर भरपूर सारे क्वेश्चन्स रिपीट होतात. ओके, चला ठीक आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी वरून आपण कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला ऑब्टेन केलेला आहे. आणि शेवटी तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय वेअर काय लिहायचंय, इटा म्हणजे काय असतं, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एफ म्हणजे काय असते, विस्कस फोर्स. एफ म्हणजे काय असते, विस्कस फोर्स असते. ए म्हणजे काय असते, एरिया ऑफ लेयर. ए म्हणजे काय असते, एरिया ऑफ लेयर ऑफ लिक्विड. आणि डीव्ही अपॉन डीएक्स म्हणजे काय असते, वेलोसिटी ग्रेडियंट असते. अलग लक्षामध्ये, वेलोसिटी ग्रेडियंट बरोबर आहे. हे तुम्ही स्टार्टिंगला देखील लिहू शकता. लेट इटा बी द कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, एफ बी द विस्कस फोर्स, ए बी द एरिया and dv upon dx be the velocity gradient. Then according to Newton's law of viscosity F proportional to a into dv upon dx असं देखील तुम्ही लिहू शकता. शेवटी बी लिहू शकता किंवा स्टार्टिंगला देखील तुम्ही लिहू शकता. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी वरून आपण कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला ऑब्टेन केला, एटा बरोबर f upon a into dv upon dx. चला ठीक आहे, 2 मार्काचा क्वेश्चन आपला कव्हर अप झालाय. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेक्शन सी चा 3 मार्काचा प्रश्न आहे. बघा चॅप्टर किती मार्काचा आहे, 7 मार्काचा आहे. ओके, तर लास्ट प्रश्न हा 3 मार्काला विचारलेला आहे. 3 मार्काचा हा क्वेश्चन आहे, एकदम इझी वाला न्यूमेरिकल आहे. तर बघा पहिला प्रश्न 1 मार्काला, नंतर 1 मार्काला 2 मार्क झाले, 2 2 4 मार्क झाले, उरले 3 मार्क. हो का, 3 मार्काचं न्यूमेरिकल विचारलेलं आहे. ओके, एकदम सोपं न्यूमेरिकल आहे, लक्ष द्या. आन्सर चला काय दिले बघा. क्वेश्चन्स किंवा न्यूमेरिकल म्हणलं की विद्यार्थी मित्रांनो गिवन डेटा आला. न्यूमेरिकल म्हणलं, प्रॉब्लेम म्हणलं की गिवन डेटा आला. काय म्हणले, डायमीटर ऑफ वॉटर ड्रॉप इज, डायमीटर दिलाय, डायमीटरला आपण स्मॉल डी म्हणतो. डायमीटर किती दिलेला आहे, 0.6 मिलीमीटर. मिलीमीटरचं कन्वर्जन कशामध्ये करता, मीटर मध्ये करा. मग किती आलं, 0.6 इंटू 10⁻². कितीने मल्टिप्लाय करायचं असतं, -3 ने मल्टिप्लाय करायचं असतं. त्याच्यानंतर हा आला डायमीटर. डायमीटर वरून आपण रेडियस फाइंड आउट करू शकतो मित्रांनो. यस, रेडियस कशी फाइंड आउट करायची, डायमीटरला अर्ध करायचं. 0.6 चा अर्ध 0.3 इंटू 10⁻³ इंटू 10⁻³ मीटर. बघा डायमीटर डबल असतो, रेडियस अर्धी असते. तर डायमीटरचं अर्ध केलं, रेडियस आला 0.6 चा अर्ध 0.3 10⁻³ मीटर. ओके, आता हा पॉइंट पलीकडे शिफ्ट केला तर आर बरोबर पॉइंट पलीकडे शिफ्ट केला तर 3 इंटू 10⁻⁴ मीटर आलं. ओके, तर हे तुम्हाला करून घ्यायचंय कारण की कॅल्क्युलेशन सोपं जातं. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट द प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप. ओके, तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इथं लिहितो मी फाइंड प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप. ओके, एक लिक्विड ड्रॉप आहे असं कन्सिडर करूया की एक लिक्विड ड्रॉप आहे, त्याच्या आतलं प्रेशर काय आहे, पीओ आहे. सॉरी, आतलं प्रेशर पीआय आहे आणि बाहेरचं प्रेशर पीओ आहे. तर पीआय म्हणजे काय, प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप, आणि पीओ म्हणजे काय, प्रेशर आउटसाइड द लिक्विड ड्रॉप म्हणजे ऍटमॉस्फिअरचं प्रेशर असतं. ओके, तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय, इनसाइडचं प्रेशर म्हणजे पीआय बरोबर वॉट हे तुम्हाला फाइंड आउट करायचंय. त्याच्यानंतर सरफेस टेन्शन दिलेलं आहे मित्रांनो. सरफेस टेन्शन म्हणजे कॅपिटल टी. कॅपिटल टी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 72 डाइन पर सेंटीमीटर मध्ये दिलेला आहे. मग याला तुम्हाला न्यूटन पर मीटर मध्ये कन्वर्जन करावं लागतं. आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर दिलेलं आहे. ऍटमॉस्फेरिक प्रेशरला आपण काय म्हणतो, पीओ म्हणतो. तर पीओ ची व्हॅल्यू दिलेली आहे. हे बघा बाहेरचं जे प्रेशर असतं ऍटमॉस्फेरिक प्रेशर, तर पीओ ची व्हॅल्यू किती, 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. ओके, मग याला पण डाइन पर सेंटीमीटरला तुम्हाला न्यूटन पर मीटर मध्ये कन्वर्जन करावं लागतं. कसं कन्वर्जन करणार, ओके 72. एक डाइन म्हणजे किती असतं विद्यार्थी मित्रांनो, बघा 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाइन असतं. नेहमी लक्षात ठेवा, 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाइन. तर डाइनचं कन्वर्जन न्यूटन मध्ये करायचं असेल तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 10⁻⁵ ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, अपॉन सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटर मध्ये करायचं असेल तर 1 सेंटीमीटर बरोबर 10⁻² मीटर असतं. ओके, तर सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटर मध्ये करायचं तर 10⁻⁻² न मल्टिप्लाय करावं लागेल. मग किती आलं सांगा, 72 इंटू हे 10⁻⁵. आता हे -2 आहे, वर गेल्यानंतर 10⁻² उरलं. ओके, त्याच्यानंतर बघा किती येणार आहे, 72 इंटू -5 मधून 2 गेले, -5 मधून 2 गेले -3 न्यूटन पर मीटर. तर हे सरफेस टेन्शन आहे वॉटरचं. वॉटर आहे का, लिक्विड ड्रॉप आहे. वॉटर म्हणजे लिक्विड ड्रॉप, वॉटर आहे का रे, वॉटर ड्रॉप आहे. ओके, चला ठीक आहे, वॉटरचं हे सरफेस टेन्शन आहे. ओके, तर
या गोष्टी एक्स्ट्रा आहेत या तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे. दिस इज द एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, हे माहिती असेल तरच हे कन्वर्जन तुम्हाला जमून जाईल. चला ठीक आहे. आता मला सांगा एक फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. एक्सेस प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप. एक्सेस प्रेशर, आता हा लिक्विड ड्रॉप आहे, सॉरी वॉटर ड्रॉप आहे. ओके, तर वॉटर ड्रॉप मधला तुम्हाला लिक्विड ड्रॉपचा माहित असेल तरी बी चालेल, वॉटर ड्रॉपचा माहित असेल तरी बी चालेल, सोप बबलचा माहित असेल तरी बी चालेल. ओके, सोप बबलचा आपल्याला माहित आहे डबल असते. ओके, आणि वॉटर ड्रॉपचा हाफ असते प्रेशर. ओके, तर एक्सेस प्रेशर इनसाइड द वॉटर ड्रॉपचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. वी नो फॉर वॉटर ड्रॉप साठी विद्यार्थी मित्रांनो एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे याच पेन लिहितो मी. काय फॉर्म्युला आहे? Pi मायनस P0 इक्वल टू 2T अपॉन R. 2T अपॉन R हा फॉर्म्युला आहे. चला ठीक आहे. ओके, चला आता पुटअप करा. हो का, 2 into T ची व्हॅल्यू किती? T ची व्हॅल्यू पुटअप करा 72 into 10⁻³ अपॉन R ची व्हॅल्यू पुटअप करा. R ची व्हॅल्यू किती? 3 into 10⁻⁴ आहे. तर या ठिकाणी किती येणार? 3 into 10⁻⁴ येणार आहे. ओके, चला 2 ने याला मल्टिप्लाय करा. बे 2 4 बे 7 14 अपॉन 3 अपॉन काय आलं? 3 आलं. त्याच्यानंतर हा 10⁻³ आहे. वर पॉवर बघा 10⁻³ हा -4 आहे. वर गेल्यानंतर 10⁻⁴ झालेला आहे. चला याचा भागाकार करा. भागाकार केल्यानंतर किती येते? 3 चौक 3 चौक 12 किती उरले? 2 उरले. 24 झाले. 3 8 24 इंटू 10⁻⁴ 4 मधून 3 गेले 1 उरला. तर 28 इंटू 10⁻⁴ आलेला आहे. सो दिस इज द Pi मायनस P0. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? Pi फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर काय करा आता PO ला पलीकडे शिफ्ट करा. तर हा Pi बरोबर काय येणार आहे? 28 इंटू 10⁻⁴ हा मायनस PO आहे, पलीकडे गेल्यानंतर प्लस PO होतो. चला PO ची व्हॅल्यू पुटअप करा. 28 इंटू 10⁻⁴ प्लस PO ची व्हॅल्यू किती आहे? PO म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे? 1.013 इंटू 10⁻⁵ आहे. चला ठीक आहे, पुटअप करा याच्यामध्ये. तर किती येणार आहे मित्रांनो? 1.013 इंटू 10⁻⁻⁵ सॉरी +5. आता विद्यार्थी मित्रांनो याची बेरीज तुम्हाला माहिती आहे का? भल्या भल्याना जमणार नाही. याची बेरीज करून दाखवा बरं. व्हिडिओला पॉज करा आणि याची बेरीज करून दाखवा बरं. भले भले या ठिकाणी पाणी पितात मित्रांनो. बेरीज सांगतो, एक ट्रिक लक्षात ठेवा या ठिकाणी. जर याची बेरीज करायची असेल तर पॉवर शुड बी द सेम पाहिजे. पॉवर सेम पाहिजे तरच बेरीज होते, अन्यथा बेरीज होत नाही. मग पॉवर कशी इक्वल करणार? एकतर याला 10⁻⁴ करा, नाही तर याला 10⁻⁵ करा. याला आपण 10⁻⁵ करू. 10⁻⁵ करायचं म्हणजे काय करावं लागेल? पॉईंट मला किती डिजिटनं शिफ्ट करावं लागेल बघा इकडं. इथं पॉईंट आहे, कुठं नाही म्हणजे इथं आहे. इथं केला 10⁻², 10⁻³ ओके, तर 0.0028. ओके, तर बघा 4 डिजिटनं पॉईंट इकडे शिफ्ट केला मी. 4 डिजिटनं 1 2 3 4. ओके, 4 डिजिटनं जर पॉईंट जर शिफ्ट केला विद्यार्थी मित्रांनो तर 10⁻⁴ न वाढतो म्हणजे 10⁻⁴ हा 5 बनतो. पहिला 1 होता, 4 डिजिटने इकडे शिफ्ट केला म्हणजे 10⁻⁴ 1 आणि 4 5 झालेला आहे. ओके, प्लस 1.013 इंटू 10⁻⁵. आता याची बेरीज होते मित्रांनो. कशी बेरीज होते? 10⁻⁵ 10⁻⁵ 10⁻⁵ कॉमन घ्या. ओके, मध्ये काय उरतं? 0.0028. जर 10⁻⁴ जर सेम बनवला नाही तर बेरीज 100% चुकते. त्याच्यामुळे 10⁻⁴ सेम बनवा तरच बेरीज होते, अन्यथा बेरीज होत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, चला ठीक आहे. तर मग इथं किती उरलं? 1.013 उरलं. आता याची बेरीज करा. पॉईंटच्या खाली पॉईंटला घ्या. इथं बेरीज करा. 0.0028 अपॉन 1.0 किती उरतात? 13. चला बेरीज करा. 8 2 3 5 1 0 1 म्हणजे आलं प्रेशर 1.0158 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ही आहे प्रेशर इनसाइड द वॉटर ड्रॉप. आलं लक्षामध्ये मित्रांनो? येस, हा टर्निंग पॉइंट आहे हे लक्षात घ्या. बरोबर आहे. ओके, आपल्याला Pi मायनस P0 फाइंड आउट करायचं आहे का? नाही. जर एक्सेस प्रेशर फाइंड आउट करा म्हणलं असतं तर Pi मायनस P0 हे उत्तर असलं असतं. लक्षामध्ये. पण त्यांनी काय म्हणले? प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप, प्रेशर इनसाइड द वॉटर ड्रॉप फाइंड आउट करा, म्हणजे Pi ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. मग मेरे अंगनों में तुम्हाला क्या काम? तर PO चं इथं काय काम? तर PO ला चल पुट म्हणायचं इकडे -P0 आहे, पलीकडे गेल्यानंतर प्लस P0 झाला. प्लस केलं, प्लस असं होत नाही, 10⁻⁵ करायला लागतो. मग 10⁻⁵ केला म्हणजे पॉईंट इकडे शिफ्ट केला. या 4 डिजिट नंतर हा 1 होता, 4 ने शिफ्ट केला म्हणजे 5 झाला. 10⁻⁵ कॉमन घेतला, मधल्या दोघांची बेरीज केली आणि हे उत्तर विद्यार्थी मित्रांनो आलेलं आहे. आणि अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो
यस, आपले मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडची या ठिकाणी पूर्णपणे PYQ ची सिरीज कंप्लीट झालेली आहे. तर पुढचे PYQ कोणत्या चॅप्टरवर घ्यायचे एकदा मला चॅट बॉक्स मध्ये सर्वांनी कळवायचंय. ओके, चला ठीक आहे. आणि ही PDF कुठून भेटेल? कुठे भेटेल तायडे? कुठे भेटेल? आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप वर भेटेल. भावड्या कुठे भेटेल? परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप वर भेटेल. ओके, तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. चटकन जायचं आणि पटकन परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप डाउनलोड करायचं. आणि परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी फ्री स्टडी मटेरियलचा एक पोर्शन असतो, एक सेक्शन असतो, त्याच्यामध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये PYQ ची ही PDF तुम्हाला भेटून जाईल. चला ठीक आहे. जय हिंद, जय परिवर्तन.